सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर उदयाला आलेली कॉकरोच जनता पार्टी आता सोशल मीडिया सोडून दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। या पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे 6 तारखेला भारतात दाखल होतील आणि येताच दिल्लीतल्या जंतर मंतरवर नीट पेपर फुटीच्या विरोधात तात्काळ आंदोलन करतील आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतील। लोकमत मराठीशी बोलताना त्यांनी असंही सांगितलं की देशातील एक मुख्य कार्यकर्ता त्यांना साथ देईल, त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा देणारा नेता कोण असेल यावर जोरदार चर्चा सुरू आहे। या व्हिडिओमध्ये आपण यावरच चर्चा करणार आहोत आणि देशातल्या संभाव्य प्रमुख नावांचा शोध सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे कॉकरोच जनता पार्टीमध्ये सामील होऊ शकतात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। सगळ्यात आधी महत्त्वाचं नाव म्हणजे सोनम वांगचुक यांचंच। तर लडाखचे पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांनी म्हटलंय की जर शिक्षण मंत्र्यांनी 5 जून पर्यंत राजीनामा नाही दिला तर ते 6 जूनला सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होतील। कॉकरोच इज बॅक या ट्विटर हँडलनं सोनम वांगचुक यांचा एक व्हिडिओ हा पुन्हा पोस्ट केला आणि त्यात असं म्हटलंय की प्रख्यात शिक्षण तज्ञ आणि रेमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक हे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 6 जूनला होणाऱ्या शांततापूर्ण आंदोलनात सामील होतील। सोनम वांगचुक यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय, त्यात त्यांनी लिहिलंय, आपण नाही तर कोण, आता नाही तर कधी, जर 5 जून पर्यंत काही बदललं नाही तर मी 6 जूनला दिल्लीत सीजेपीच्या सदस्यांसोबत सहभागी होईन। जर गोष्टी इतक्या वाईट होत असतील तर कोणत्याही स्वाभिमानी मंत्र्यानं राजीनामा दिलाच पाहिजे। लाखो तरुणांच्या जीवनावर आणि खरं तर भारताच्या भविष्यावर होणाऱ्या परिणामाचा तर उल्लेखच नको। लेहमधल्या हिंसक आंदोलनानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली होती आणि यावर्षी 14 मार्चला केंद्र सरकारनं सोनम वांगचुक यांना सोडण्याचा निर्णय घेतला। सरकारच्या एका अधिकृत निवेदनात म्हटलंय की केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA अंतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करून वांगचुक यांची नजरकैद रद्द केली। लडाखमधल्या हिंसक आंदोलनाच्या 2 दिवसानंतर 26 सप्टेंबर 2025ला वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। पुढचं नाव खान सर। जेव्हा शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विषय येतो तेव्हा मनात येणाऱ्या पहिल्या नावांपैकी एक खान सर हे नाव आहे। खान सरांनी यापूर्वी नीट पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेवर आपली मतं ही उघडपणे व्यक्त केली आहेत। लाखो विद्यार्थ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे आणि शिक्षण विषयक मुद्द्यांवरील त्यांचा सक्रिय सहभाग पाहता जर हा लढा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असेल तर खान सरांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मागणी सुद्धा सोशल मीडियावर अनेक जण करतायत, पण अजून तरी त्यांच्याकडून कोणतेही अधिकृत संकेत हे मिळालेले नाहीयेत। हे लक्षात घ्यायला हवं की काही दिवसांपूर्वी त्यांच्या संस्थेत अंधाधुंद गोळीबार सुद्धा झाला होता। यानंतरचं नाव अण्णा हजारे। जेव्हा भ्रष्टाचार आणि जन आंदोलनांचा विषय येतो तेव्हा अण्णा हजारे यांचं नाव आपोआप आठवतं। देशातील प्रमुख जन आंदोलनांचे प्रतीक असलेल्या अण्णा हजारे यांनी नेहमीच पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी केली आहे। नीट पेपरफुटीच्या बाबतीत अनेक विद्यार्थी संघटना याला व्यवस्थेचं अपयश म्हणतायत। या संदर्भात काहींना वाटतं की जर या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर गती द्यायची असेल तर अण्णा हजारेंसारख्या व्यक्तीचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो, पण या आंदोलनातील त्यांच्या सहभागाबद्दल त्यांच्याकडून सध्या कोणतीही घोषणा झालेली नाही। पण इथं सुद्धा ही गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाची आहे की जेव्हा कॉकरोच जनता पार्टीचं नाव पुढे आलं तेव्हा अण्णा हजारेंनी या पार्टीला पाठिंबा दिला होता। यानंतर प्रशांत किशोर, ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून तरुण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर सातत्यानं आवाज उठवलाय, ते सध्या चर्चेत आहेत। त्यांनी बिहारमधल्या अनेक विद्यार्थी आणि तरुणांशी संबंधित आंदोलनांना उघडपणे पाठिंबा दिला होता, प्रतिसाद दिलाय। नीट पेपरफुटीचा मुद्दा देखील थेट तरुण आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आहे आणि त्याचमुळं सोशल मीडियावर काही लोकांना वाटतंय की प्रशांत किशोर या विषयावर आपलं मत व्यक्त करू शकतात किंवा या आंदोलनाबद्दल सहानुभूती दाखवू शकतात। शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित आणखी काही नावं आहेत ज्यांच्यावर चर्चाही केली जाऊ शकते। अलक पांडे, फिजिक्स वालाचे संस्थापक अलक पांडे यांनी यापूर्वी नीट आणि जेईई सारख्या परीक्षांच्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवलाय। मोठ्या विद्यार्थी वर्गावर त्यांचा मोठा प्रभाव आहे आणि त्यामुळे ते केलेलं कोणतेही विधान हे चर्चेचा विषय बनू शकतं। पुढचं नाव अवध ओझा। अवध ओझा सर हे सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत। त्यांनी शिक्षण व्यवस्था, परीक्षा पद्धतीवर वारंवार आपली मतं व्यक्त केली आहेत। योगेंद्र यादव, शिक्षण, लोकशाही आणि युवा प्रश्नांशी संबंधित विषयांवर सक्रिय असलेले योगेंद्र यादव हे विद्यार्थी चळवळींना पाठिंबा देऊ शकतात। पुढचं महत्त्वाचं नाव मेधा पाटकर। जरी त्यांचं मुख्य कार्य शिक्षण क्षेत्राशी संबंधित नसलं तरी सार्वजनिक चळवळींमधला त्यांच्या सहभागामुळे ते एक संभाव्य समर्थक ठरू शकतात।
यात आणखी काही प्रमुख नावं सहभागी होऊ शकतात का, जे कॉकरोच जनता पार्टीला समर्थन देऊ शकतात, त्यांचा चेहरा बनू शकतात? असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.